घेते सोय ग. अगं आता हे रडण्याचं नाटक बंद कर, तर मारी ना रे. हात सोड माझा ताई. नाही सोडणार. माझा हात सोड. अगं केवढ्यांना मारलं हिला. मग काय करू? आरती ओळीची. अगो ही केवढी मी केवढी, काही बोलण्याची काही पोच हवी का नाही माणसास? अगो सरळ सरळ माझ्यावर आळ घेते ही पोरगी. आळ घेतला नाही तिने फक्त विचारले की डबा कोणता होता ते. तर त्यात काय चुकले? कधी कधी कामाच्या रगाड्यात एखादी वस्तू तिकडे होते, लक्षात सुद्धा येत नाही हो, म्हणून विचारले. तू तिची कड घेऊन सारवासारव करू नकोस ताई. हिने कसे आणि का विचारले ना हे चांगलेच ठाऊक आहे मस. आणि यालाच आळ घेणे म्हणतात, कळले? रमे खरे सांग, तो डबा यांच्या हातात बघितला होतास तू? हे अति होतंय ताई, अति होतंय हे. गप्प बसाव तुम्ही. काय अति होतंय काय कमी होतंय ना ते नंतर बघू आपण. रमा सांग, डबा बघितला होतास यांच्या हातात? अगो बोल ना आता का गप्प बसलीस? बोल की. रमे घाबरू नकोस, मी आहे ना इथे, काहीही होणार नाही हो. तू बोल फक्त. म्हणजे तो डबा दागिन्यांचाच होता की नाही ते मला माहिती नाही, पण सकाळी सुभद्रा काकूंच्या हातात डबा होता. बघा, म्हणजे डबा होता ना, मग सरळ सरळ उत्तर द्यायचे सोडून हिला काय मारताय तुम्ही? खाई त्याला खवखवे, कळले? नाही हो, तुम्ही अशा नाही सुधारणार. थांबा, हा सगळा प्रकार ना मी माईलाच सांगते. चल गो रमे. काय माईला काय सांगते? हा, तुझ्या अंगात काही कमी खोड नाहीये ताई. सुभद्रा वहिनी, प्लीज दाखव. हात सोडा माझा. नाही सोडणार. चल तू. हात सोडा. दाखवतेस तुला. चल. नाही तू दाखवतेस आता. तू गप्प बस ग. सोडा हो. थांब गो आता. हाच होता ना डबा माझ्या हातात? काय गो रमे, बोल ना. हो, हाच होता. हाच होता म्हणे. आता उघडून दाखवू का? दाखवू घ्या. काय आहे ह्याच्यात? हा, झाले? समाधान झाले? आहे का? दागिन्यांचा डबा आहे का हा? बोल ना.